नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर जानेवारी महिन्याचा हप्ता ₹1500 संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर हप्ता मिळालेला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तरीसुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व मदत मिळून जाईल. तर याचबरोबर आता फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे ₹1500 हप्ता आहे तो देण्यासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत, कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. तर अशा प्रकारे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की जानेवारी महिन्याचा जसा ₹1500 हप्ता आम्ही जमा केला तसाच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. कारण का त्यांनी सगळ्यात महत्त्वाची घोषणा केली की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना ₹1500 हप्ता दिला जाणार आहे आणि हा हप्ता नियमित आणि वेळेत मिळावा तर यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यासाठी शासन तत्पर आहे. आणि त्यांनी असं देखील सांगितलं की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद असणार आहे, त्यामुळे ₹2100 जो हप्ता आहे तो वाढीव हप्ता देण्याचं नियोजन पुढच्या महिन्यामध्ये केलं जाणार आहे. आणि अर्थसंकल्पीय बैठक असल्यामुळे लवकरात लवकर म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा जो ₹1500 हप्ता आहे तो जमा केला जाण्याची शक्यता आणि जमा केला जाणार आहे असं त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या की शासनातर्फे कोणत्याही लाडक्या बहिणीची वसुली करण्यात आली नाही आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी निश्चिंत राहायचं आहे. ज्यांना यापूर्वीचे ₹1500 मिळाले यांना देखील पुढचे ₹1500, त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ₹2100 तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे जसं जानेवारी महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा झाला तसाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना हा हप्ता दिला जाणार आहे. तर असं वक्तव्य मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.